Audio Jungle. Audio Jungle. समझो तो दिन लगता है, समझो तो दिन लगता है, पर साबित करने में जिंदगी बीत जाती है, साबित करने में जिंदगी बीत जाती है. धन्यवाद. म्हणूनच मला म्हणावंसं वाटतं, प्रेम ही करत असताना एखादी व्यक्ती जर ती सोडून जात असेल तर मला असं म्हणावंसं वाटतं की कहाँ जा रहे हो हमें छोड़कर, कहाँ जा रहे हो हमें छोड़कर, लौटोगे कब तक, कहाँ जा रहे हो, कहाँ जा रहे हो हमें छोड़कर, लौटोगे कब तक, कहाँ जा रहे हो. यहाँ जिंदगी की है हमने तुम्हारे हवाले, और तुम छोड़कर कहाँ जा रहे हो. यहाँ तुम्हारे वादों से हम आगे निकल गए हैं, और तुम हमें छोड़कर कहाँ जा रहे हो. जिंदगी की शुरुआत यहाँ हमने की है, और शुरू होने से पहले तुम कहाँ जा रहे हो. शुरू होने से पहले तुम कहाँ जा रहे हो. जिंदगी आपने दी है तो लौटो क्यों रहे हो. जिंदगी आपने दी है तो लौटा क्यों रहे हो. हमें छोड़कर तुम कहाँ जा रहे हो. हमें छोड़कर तुम कहाँ जा रहे हो. क्या बात है. आणि तसंच कविता तळेकर यांना मी विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. आजचा हा प्रेमाचा रंग खूपच उडालेला दिसतोय. तर प्रेमाचे रंग हे खूप वेगवेगळे आहेत. तुम्ही ज्या रंगात तो रंग मिक्स कराल तसं त्याचं कॉम्बिनेशन होत असतं. बरोबर. तर मला म्हणायचंय का अनु आणि जानूचं हे प्रेम, तुम्हाला प्रेम करायचं होतं तेव्हा भान नव्हतं, पण आता तुम्ही त्याची जाण ठेवायला हवी. मग मला म्हणायचं आहे जानू, अगर जानू मला नको तू हनू. कारण तू असली जरी हिरवी मिरची, तू असली जरी हिरवी मिरची, तरी मी तुला सहन केलं ना. तिखट असताना आपण का करतोय हे लक्षात ठेव. म्हणूनच आपण प्रेमा तुझ्या पोटी ही चढायची आपल्याला आहे वरची खुर्ची. लक्षात ठेवा, प्रेमाचा रंग तुम्ही समजून घ्या. प्रेमाचा रंग तुम्ही समजून घ्या. प्रेमासाठी कविता सादर करत आहे मन कसं. मन कसं साधं भोळ, मन कसं फूल तू
मॅडम या ठिकाणी कविता मॅडमनी कवितेच्या माध्यमातून प्रेमाविषयी जे काही रंग या ठिकाणी उतरले त्याच्यावरती एक शायरी इश्क कबुली देण्याची आज हिंमत केली आहे. इश्काची कबुली देण्याची आज हिंमत केली आहे. माझ्या प्रत्येक धडधडी तुझी जागा ठेवली आहे. तुझ्या नावाने सुरू होतो माझ्या प्रत्येक दिवसाचा प्रवास. तुझ्या नावाने सुरू होतो माझा प्रत्येक दिवसाचा प्रवास. सांग ना प्रिय, देशील का माझ्या प्रेमाला सहवास? पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सॉन्ग आपल्यासमोर सादर करते. पुन्हा वडिलांचंच गीत आहे. जर का भीमराया तू नसता हा उद्धार झाला नसता. जर का भीमराया तू नसता हा उद्धार झाला नसता. अस्पृश्यतेचा कलंक लिंतडाग पुसला गेला नसता. शिलाच्या संसारी सोन्याचा बहर आला नसता. शिलाच्या संसारी सोन्याचा बहर आला नसता. भीमराया तू हा संग्राम केला नसता. बुद्धाला धम्माला संघाला, बुद्धाला
तसंच बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी त्यांनी जे काही गीत सादर केलं, अंगावर शहार अंगाला असं या ठिकाणी गीत सादर केलं, त्या निमित्ताने या ठिकाणी तिच्या अनुषंगाने या ठिकाणी एक शायरी सादर करतो. झुकणे ज्याचा स्वभावात नव्हते, झुकणे ज्याच्या स्वभावात नव्हते, लढणेच त्याचा धर्म होता. झुकणे ज्याचा स्वभावात नव्हते, लढणेच त्याचा धर्म होता. बाबासाहेबांचा प्रत्येक विचार हा क्रांतीचा मर्म होता, क्रांतीचा मर्म होता. जळत राहिली मशाल जोवर अन्यायाचा अंधार आहे, जळत राहील मशाल जोवर जळत राहील मशाल जोवर अन्यायाचा अंधार आहे. कारण बाबासाहेबांचा विचार खऱ्या अर्थाने क्रांतीचा आधार आहे, क्रांतीचा आधार आहे. वातावरण संगीतमय झालेलं आहे, क्रांतिकारी विचार या ठिकाणी ठेवलेले आहेत. त्या वातावरणात थोडीशी मी मागच्या कार्यक्रमात मी अशोक या ठिकाणी होते, काही एवढंच सांगितलं की खूप वर्षापूर्वी करून गेली होती, तर ती या ठिकाणी आज ठेवतो. तोंडाला रंग लावून, तोंडाला रंग लावून का फिरतो गल्ली गल्ली, तोंडाला रंग लावून का फिरतोच गल्लो गल्ली. गोरा रंग भिजवून माझा म्हणतोय हॅपी होली, गोरा रंग भिजवून माझा म्हणतोय हॅपी होली. तोंडाला रंग लावून रोज रस्त्यावरी करतो तू मस्करी, रोज रस्त्यावरी करतो तू मस्करी. सोड मंगट माझे अरे श्री हरी, मनभरून प्रेम दिले, मनभरून प्रेम दिले, रिकामी झाली झोडी. गोरा रंग भिजवून माझा म्हणतोय हॅपी होली, गोरा रंग भिजवून माझा म्हणतोय हॅपी होली. तोंडाला रंग लावून तुला वजा करून नाच गेलं कधी, तुला वजा करून नाच गेलं कधी. जर झालं असे येईल मृत्यू आधी, तुझ्या शिवाजीने पडले, तुझ्या शिवाजीने पडले देहाची करेल होळी. गोरा रंग भिजवून माझा म्हणतोय हॅपी होली, गोरा रंग भिजवून माझा म्हणतोय हॅपी होली. तोंडाला रंग लावून प्रेम माझे तुझे गाजे विश्वामधी, प्रेम माझे तुझे गाजे विश्वामधी. तुझी जागा आहे माझ्या हृदयामधी, वेळी मला तुझी जागा आहे माझ्या हृदयामधी. वेळी मला तू केले, वेळी मला तू केले, मी राधा तुझे रे भोळी. गोरा रंग भिजवून माझा म्हणतोय हॅपी होली, गोरा रंग भिजवून माझा म्हणतोय हॅपी होली. तोंडाला रंग लावून, तोंडाला रंग लावून का फिरतोच गल्लो गल्ली. गोरा रंग भिजवून माझा म्हणतोय हॅपी होली, गोरा रंग भिजवून माझा म्हणतोय हॅपी होली. गोरा रंग लावून म्हणतो मला हॅपी होली, म्हणूनच म्हणतात नको मारू रे काना पिचकारी, साडी रंगानं भिजलं माझी साडी. नको मारू रे काना पिचकारी, साडी रंगानं भिजलं माझी साडी. काना खट्याळ नखरे बाज भारी, नको मारू रे. बाबासाहेबांनी लिहिले संविधान,
बाबासाहेबच होते होते व्यक्ती महान बहु आले अणगेले परी जमेना त्यांना हो काही बहु आले अणगेले परी जमेना त्यांना हो काही सुरुवात कशी करायची एका जातीचा देशच नाही धर्म ही वेगळे गळून पडले त्यांचे अवसान बाबासाहेब महान गळून पडले त्यांचे अवसान बाबासाहेब महान 2 वर्ष 11 महिने 7 दिवसाची संपूर्ण गाथा 2 वर्ष 11 महिने 7 दिवसाची संपूर्ण गाथा बड्यांनी त्यांच्या चरणी एक विला हो अपुला माथा या गाथेने बनला तो भारत महान बाबासाहेब महान या गाथेने बनला भारत महान 395 कलमे लिहून हक्क दिले त्यांनी सर्वांना 395 कलमे लिहून हक्क दिले सर्वांना समान कुणी पीडित न ठेवले सर्वांनाच दिले वरदान करूया आपण सर्व या महान मूर्तीला सलाम बाबासाहेब महान करूया सर्व मिळून या मूर्तीला सलाम बाबासाहेबांनी लिहिले हो संविधान धन्यवाद आज बाबासाहेब नसते तर संविधान निर्माण झालं नसतं आणि संविधानाची माहिती आपल्याला काहीच मिळाली नसते म्हणूनच म्हणते डॉक्टर बाबासाहेबांचा डॉक्टर बाबासाहेबांचा बरोबर आहे मित्रांनो आपण या कार्यक्रमामध्ये प्रेम संस्कार सामाजिक राजकीय शैक्षणिक या सगळ्या विषयाला धरून आपण या ठिकाणी येत असतो आणि आपल्या विचार इथं मांडत असतो मला या ठिकाणी प्रेम आणि प्रेमभंग या विषय दिल्यामुळे मला त्याच विषयावरती बोलायचं आहे मी प्रत्येक वेळेस अणू आणि जानू या विषयाला धरूनच बोलतो आणि अणू आणि जानूचं जे काही प्रेम आहे त्या प्रेमाला अनुसरूनच माझे काही गोष्टी असतात आणि त्या अनुषंगाने अणूचं आणि जानूचं जेव्हा प्रेमभंग झालेला आहे आणि त्याच संदर्भामध्ये जी काही कविता मी हमेशाच म्हणत असतो त्या कवितेमध्ये थोडासा बदल झालेला आहे कारण त्या अणूची त्या जानूची जी काही अणूवरती प्रेम कहाणी होती ती थोडी बदलली आहे म्हणून तो कवी असं म्हणतोय तुझं माझं प्रेम जुळलं जुलै महिन्यात तुझं माझं प्रेम जुळलं जुलै महिन्यात तुझं गाव पुण्यात नाव माझं यशवंत तुझं गाव पुण्यात नाव माझं यशवंत कधी होणार तुया यशाची आणखीनता कधी होणार तुया यशाची आणखीनता यश तुझ्या समोर आहे बघून घे आणखीनता यश तुझ्या समोर आहे बघून घे आणखीनता यशाला घेऊन तू चढग शिखरावरती यशाला घेऊन तू चढग शिखरावरती तुझं गाव पुण्यात नाव माझं यशवंत
पहिल्याच भेटीमध्ये तुझे ओठ थरथरले, पहिल्याच भेटीमध्ये तुझे ओठ थरथरले, जमीन धडधडली आकाश कडकडले, जमीन धडधडली आकाश कडकडले, विचाराच्या साक्षीने तुझे माझे हे जुळले, विचाराच्या साक्षी म्हणजे विश्वास, विचाराच्या विश्वासाने तुझे माझे हे जुळले, श्रीधर गणपती साथीने धड पडले. श्रीधर आणि गणपती हे देव आहेत, त्या देवाच्या साक्षीने आपण या प्रेम केलं होतं, म्हणून म्हणतोय श्रीधर गणपती साथीने धड पडले. तुझ्याच नावामध्ये आहे ग शालीनता, तुझ्याच नावामध्ये आहे ग शालीनता, बोलविता यशवंता आणि तुझ्या जीवनामध्ये मोहनता, तुझ्याच साठी माझा जीव आहे जो मात, तुझ्याच साठी माझा जीव आहे जो मात, तुझं गाव पुण्यात माझं नाव यशवंत, तुझं गाव पुण्यात नाव माझं यशवंत. अगं अनु, खूप सुंदर. अगं अनु, नको मला अजूनही तुझ्या अजून काही. अगं अनु, नको मला अजूनही तुझ्या अजून काही, मनरेच होतंय तुझ्याने ठाई ठाई, मनरेच होतंय तुझ्याने ठाई ठाई, दिलेच तू सर्वांना काही न माहीत नाही, दिले तू सर्वांना काही न माहीत नेहमी, तुझ्या प्रेमाच्या पलीकडे नाही मागणार काही, तुझ्या प्रेमाच्या गहिवरलेल्या मनाचा. आता जे गायकवाड सरांनी जे गीत गायलं अतिशय मन त्यांचं भरून आलं होतं आणि त्याला साजेसा एक शेर माझ्या ठरलेला होता की गहिवरलेल्या मनाचा हाच सूर होता, गहिवरलेल्या मनाचा हाच सूर होता, डोळ्यांच्या पापण्यात आसवांचा पूर होता, गहिवरलेल्या मनाचा हाच सूर होता, डोळ्यांच्या पापण्यात आसवांचा पूर होता, काळीज भिजलेले दिसत होते कुणाचे, काळीज भिजलेले कवे, काळीज भिजलेले दिसत होते कुणाचे, रावलेल्या चेहऱ्यावर वेगळाच नूर होता, रावलेल्या चेहऱ्यावर वेगळाच नूर होता. वा, खूप सुंदर असं या ठिकाणी शायरी झाली आहे. बाबासाहेब आंबेडकरांचे अशोकरावांनी जे काही सादर केले गीत या ठिकाणी, त्याच्यावरती या ठिकाणी शायरी सादर करतो. राजवाडे बांधणारे अनेक झाले या जगात, राजवाडे बांधणारे अनेक झाले या जगात, पण माणसाचे भविष्य घडवणारे बाबासाहेब एकच ठरतात, माणसाचे भविष्य घडवणारे बाबासाहेब एकच ठरतात. ज्या जग जिंकल्याचा अभिमान अनेकांना लाभला असेल, जग जिंकल्याचा अभिमान अनेकांना लाभला असेल, पण मानसिक जिंकणारा महामानव फक्त बाबासाहेब ठरला असेल, फक्त बाबासाहेब ठरला असेल. धन्यवाद. तर एक प्रेयसी काय मागते हो प्रेयकराकडे, फक्त थोडंसं काहीतरी त्याचा टाइम वेळ काहीतरी असंच मागत असं, म्हणून म्हणते अनमोल जीवनात साथ तुझी हवी आहे, अनमोल जीवनात साथ तुझी हवी आहे, सोबतीला अखेरपर्यंत हात तुझा हवा आहे, सोबतीला अखेरपर्यंत हात तुझा हवा आहे, आले गेले कितीही संकटे, आले गेले कितीही संकटे, तरी तुझी साथ मला हवी आहे, तरी साथ तुझी मला हवी आहे. पण संकटात मात्र कुणी कुणाला साथ देत नाही, काहीतरी कारण सोडून म्हणजे टाकून तिला सोडून जातात. म्हणूनच म्हणते संकट काळी स्वतः संघर्ष करायला लागतो बरं का. अजी अनुजी, मैं कुछ बोलना चाहूँगा आपके ऊपर कि आगे रहेगी मुसीबतें, थोड़ा समझ के रहना, आगे रहेगी थोड़ी मुसीबतें, थोड़ा समझ के रहना, कोई कुछ भी कहे उसकी तरफ ना देखो, कि आगे रहेगी मुसीबतें, थोड़ा समझ के रहना, कोई कुछ भी कहे उसकी तरफ ना देखना, लोग ना चलने देते ना बैठने देते हमें, लोग ना चलने देते ना बैठने देते हमें, करते रहना प्यार, प्यार ये सब कुछ ये कहते रहना, प्यार ये सब कुछ ये कहते रहना. धन्यवाद. इसलिए तो कहते हैं जिंदगी इम्तिहान लेती है,
जिंदगी इम्तिहान लेती है लोगों की जान, लोगों की जान, लोगों की जान लेती है जिंदगी इम्तिहान लेती है। दिल की गली से बच के तू रहना, दिल की गली से बच के गुजरना, ये सोचना फिर प्यार न करना, ये सोचना फिर प्यार न करना। आशिकी इम्तिहान लेती है, आशिकी इम्तिहान लेती है। आशिकी इम्तिहान लेती है। परीक्षा तर सगळ्यांनाच प्रेमामध्ये द्यायला लागली. कुठेही जाऊ नका, पाहत राहा बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. तर या प्रेमाच्या ओघामध्ये आपण सगळे डुबलेले आहोत. सबंध देश सबंध जग या प्रेमामध्ये डुबून राहावं, सागरापेक्षाही जास्त प्रेम करावं हीच आमची भूमिका आहे. या कार्यक्रमामध्ये सन्माननीय अशोक ठाकरे सर उपस्थित आहेत, त्यांचाही मी आभार मानतो. त्याचबरोबर सन्माननीय रामरावजी गायकवाड हे अभिनेते आहेत, कवी आहेत, हेही या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचाही आभार मानतो. त्याच पद्धतीनं विद्रोही साहित्याचे सम्राट, विद्रोही साहित्यकार प्राध्यापक दिलीप वाघमारे हेही या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांनी आपला वेळ दिला, त्यांचाही मी आभार मानतो. आणि त्या पद्धतीनं मनीषा सपकाळे ताई या खूप छान गायिका आहेत, लेखिका आहेत आणि त्या कवी देखील आहेत, त्यांनी आपल्या या कार्यक्रमामध्ये सहभागी झाला, त्यांचाही मी आभार मानतो. आणि त्याच पद्धतीनं कविता तळेकर मॅडम या ठिकाणीही उपस्थित झाला, त्यांनी सगळ्यांनी चांगल्यापैकी आपल्या कविता सादर केल्या आणि महाराष्ट्रातील तमाम समाजामध्ये परिवर्तन करण्यासाठी आपलं कॉन्ट्रीब्युशन देत आहेत. हीच पद्धतीनं आपण पुढेही काम करत राहा हीच माझी अपेक्षा आहे. सगळे कवी आले, खूप छान कविता गायल्या, त्यांचे मी आभार मानते. आणि कुठेही जाऊ नका, पाहत राहा बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.